हाय गाईज, माझं नाव ओमकार आयकर. तर व्हिडिओ करायचं कारण म्हणजे आपली व्हिडिओ 7 किंवा 8 मिनटाची राहणार आहे. इमोशनल व्हिडिओ आहे. तुम्हाला सांगतो माझ्या याच्यामध्ये काय काय झालं, स्ट्रगल सांगतो. गाईज, पहिला मुद्दा आहे, तुम्हाला दाखवतो. तर गाईज बघू शकता आयुष्यात आणि स्वप्नात काय फरक राहिलं असतं, बरोबर ना? तर गाईज ही व्हिडिओ आहे ना, ही माझ्या मित्राकडून व्हिडिओ म्हणजे त्याच्यावरचा मोबाईल घेतो मी स्वतः. तर गाईज आज माझ्यावर आयफोन आहे पण ही व्हिडिओ करू शकत नाही. कारण आहे, तर गाईज तुम्हाला सांगू का, जेव्हा आपल्याकडे गोष्टी नसतात ना, जेव्हा ती गोष्ट आपल्याला पाहिजे, जेव्हा ती असते त्याला कदर देत नाही. तुम्ही समजलं असेल काय बोलतो मी. तर गाईज जेव्हा माझ्याकडं हे नव्हतं तेव्हा माझी इच्छा होती हे घ्यावं. आता आहे पण त्याची याने मला मी आजच वापरलं आहे. 2 महिने झाले, याला हात पण लावला नाही. सांगायचं एवढंच आहे की नसलेल्या गोष्टीपेक्षा असलेल्या गोष्टीवर जरा जास्त लक्ष द्या. भरपूर जरा दिवस झाले आपले, आता सबस्क्राईब वाढत चालल्यात. माझ्या आधीच्या व्हिडिओ भरपूर इमोशनल होत्या, ते कट करून मी आता कॉमेडी व्हिडिओ स्टार्ट केल्यात. जरा लोक असायची बोल हसू द्या. आता लोक त्या व्हिडिओमध्ये येतात ज्या व्हिडिओ मी करतो, आणि आता स्वतःहून व्हिडिओ करायला सांगतात. का माहीत नाही, पण ते बोलतात मला पण घ्या असं तसं. मी मित्र बोलतात मला ब्लॉगमध्ये घे, ब्लॉग करा, मिनी ब्लॉग का कट केला आहे. मला बोललो टाईम नाही भेटत रे एवढं शॉर्ट व्हिडिओ करायचे, असं आहे तसा. तर 2-3 रील स्टार आहेत, त्यांच्याकडे पण व्हिडिओ करायचे, ते पण कॉल करतात. तर आपल्यासोबत जे चांगलं वागतात ना, आपण त्यांच्यासोबत चांगलंच वागतो. जे आपल्याला किंमत देत नाही, आपण त्यांना पुन्हा किती किंमत देत नाही. भावांनो, मला माहिती आहे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काय करू शकता. तर माझ्या आयुष्यामध्ये मी प्रयत्न करेन यूट्यूबर होण्याची. आत्ता फक्त कमी सबस्क्रायबर आहेत, होतात ना. सबस्क्राईब कमी असतात पहिले स्टार्टिंगला, 1-1.5 वर्ष आपला स्ट्रगल घ्यायला लागतो गाईज. माझे जेव्हा पहिला ब्लॉग टाकले ना तेव्हा 200 सबस्क्रायबर होते. 100 सबस्क्राईब करण्यासाठी ना मला किती दिवस लागले सांगू का? 2 महिने लागले गाईज. 2 महिने. 2 महिन्याच्या नंतर ना 4-5 दिवसामध्ये लगेच, ते म्हणजे लगेच ना 4-5 दिवसानंतर ना लगेच 100 सबस्क्राईब वाढलं. त्याच्यानंतर मी सोडला नाही यूट्यूब चॅनल, अजून स्ट्रगल करत गेलो. मग 300 झाले, मग 400, मग 500, मग 600, तर आता 700. तर दररोज माझं ना 7-8 सबस्क्राईब वाढत चालले. तर धन्यवाद, असं सपोर्ट असू द्या. आणि तुम्हाला सांगतो, लोक काय विचार करतील असं याचं कधी या करू नका, कारण की लोक तुम्हाला पोसायला नाही येणार. तुमचं आयुष्य आहे, तुम्ही स्वतः जागा. एकापुरती नका राहू, दोन्ही साईडला 2 पायऱ्या गावसा, कारण की तुम्ही दोन्ही पायऱ्या उभं राहायला असावे. आणि ते मी बोलतो ना, कोणा राग येण्यासाठी नाही, माझ्या स्वतःच्या मनातून बोलतो. माझे शब्द अडकले तरी पण माझ्या भावना आहेत, समजलं का? की लोक काय करतात बघा, आता नवीन चॅनल खोललं यूट्यूब चॅनल. आता स्टार्टिंगला ते मस्त एडिटिंग पण करतात आणि मस्त ते चांगला पण हे करतात. आता ते विषय सांगू काय आहे की तुम्ही ना आता 2 दिवस झालं तुम्ही यूट्यूब चॅनल जॉईन केलं आहे, 5 दिवस झालं, 10 दिवस झालं, 7-8 दिवस झालं, 15 दिवस झालं, 20 दिवस झाले, तुम्हाला यूज नाही येत. यूट्यूबचा स्टार्टिंगच तसं आहे. कारण की यूट्यूबमध्ये ना पहिले यूज नाही येत, सबस्क्राईब वाढतात, यूज नाही येत. इंस्टाग्रामवर कसं सांगू का की स्टार्टिंगला यूज येतात पण फॉलो नाही येत. आता माझी इंस्टाग्रामवर ना 350 पोस्ट असते, पण सबस्क्राईब किती आहेत, सॉरी फॉलो किती सांगू का, 300 फक्त. बोला तुम्हीच. आणि माझ्या याच्यावर यूट्यूब चॅनलवर पण 400 किती पोस्ट आहेत, 700 सबस्क्रायबर आहेत. भाई स्टार्टिंगचा पहिले स्ट्रगल करायला लागतो. तुम्हाला दाखवतो.
मी आधी ब्लॉग स्टार्ट करतो आधी तुम्हाला दाखवतो. तुम्ही 2 मिनटं थांबा फक्त. हाय गाईज, वेलकम टू माय फर्स्ट मिनी ब्लॉग. मी बोलायचं पुढे चला आम्ही चालू CSTला बसलो ट्रेनमध्ये. हे दोघं पबजी खेळतो बोलून खेळू दे बाबा. त्यानंतर 3 तासातून CST स्टेशनला आलो. तर आम्ही चाललो गेट ऑफ इंडियाला. हे दोघं प्रेम आणि मोह. तर गाईज पहिला ब्लॉग केले ना, ब्लॉगमध्ये स्टार्टिंग केली ना यूट्यूब चॅनलचा पहिला ब्लॉग, तेव्हा माझा मोबाईल नव्हता, मित्राचा होता. माझे एवढं भारी मित्र आहेत ना, काय सांगू. स्वतःचा मोबाईल देतात मला व्हिडिओ करण्यासाठी. त्यांचं कधी उपकार नाही विसरणार. तर काहीच नाही क्वालिटी नाही काय. आता आयफोन असून आता आयफोन आहे बघा ना, काय क्वालिटी आहे. आता आयफोन माझं, आता क्वालिटीची काही चिंता नाही. पण आधी बघा ना. तर काहीच वेळ बदलते प्रत्येकाची. आणि सांगायचं एवढंच आहे की तुम्ही स्ट्रगल करा. नोकरीमध्ये असो, कुठल्या करिअरमध्ये असो, किंवा बिझनेसमध्ये असो, किंवा आपल्या ट्रेडिंगमध्ये असो, किंवा कुठल्या मार्केटिंगमध्ये असो, किंवा आपल्या याचा असो, यूट्यूब चॅनल, इंस्टाग्राम,